नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मलिका ही समरला समजावत असते. मलिका म्हणते की अरे समर, असं जबरदस्तीने तू त्या स्वानंदी बरोबर पूजा करायला कसा बसू शकतोस? नको बसू ना. आणि तू डिरेक्टली तिला सांग ना, मी पूजाला बसू शकत नाही म्हणून. आणि उगाचच जर पूजेमध्ये काही गोंधळ झाला आणि परत काही जर घडलं तर मग काय करणार आहे? आणि त्यावेळेस काही गडबड व्हायला नको म्हणून त्यापेक्षा तू आत्ताच सांग असे मलिका समरला सांगते. तेव्हा आता समर म्हणतो की काकू, मी तुला मगाशीच सांगितलंय, मी हे जे काही करतोय ना ते फक्त आपल्या कुटुंबासाठी करतोय. आता समर म्हणतो की सत्यनारायणाची पूजा असेल तर तेही मी करणार आहे, कारण घरामध्ये आता जर पाहुणे येणार असेल तर त्यांच्यापुढे गोंधळ नको म्हणून मी हे करतोय. आणि समर म्हणतो तसंही ते एक शुभ कार्य आहे आणि त्यामुळे जर देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळणार असेल तर ती पूजा करायला काय हरकत आहे? समर म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजीला त्यामुळे बरं वाटणार आहे म्हणून ती पूजा मी करणार आहे. तर मलिकाचा आता पुन्हा हिरमोड होतो आणि समर तेथून निघून जाताच मलिका म्हणते की आता बघ मी माझा डाव कसा चालवते ते. आता इकडे स्वानंदी ही देवासमोर असते तेव्हा आजी स्वानंदीकडे येत म्हणते की अगं स्वानंदी, बाहेर कशी चूल मांडली बघितली का तू? स्वानंदी म्हणते नाही आजी अजून. तर आजी म्हणते जा मग बघून ये. आणि आजी म्हणते तिथे जाऊन एकदा सगळ्या गोष्टी तू चेक करून ये स्वानंदी. स्वानंदी म्हणते ठीक आहे आजी. आता लगेच स्वानंदी म्हणते की पण आजी मला एक सांगा ना, ही प्रथा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली आहे, यामध्ये हा स्वयंपाक दोघांनीही करायचा का? तेव्हा आजी म्हणते हो, मला सुद्धा यामधलं एवढं काही माहीत नाही आणि माझ्या सासूने देखील माझ्या वेळेस मला असंच सांगितलं होतं, ते मी आता तुला सांगितलंय. आजी म्हणते की अगं या घरात वावरताना आपल्यामुळे कुणाचं मन दुखावता कामा नये यासाठी आपण प्रयत्न करत राहायचे स्वानंदी, आणि यासाठीच आपण हे सगळं करतोय, ते सुद्धा अगदी प्रथेनुसार. तेव्हा आपल्याला हे करायचं. तर स्वानंदी खुश होते आणि स्वानंदी म्हणते की त्यासाठी दोघांनीही मिळून एकत्र प्रसाद करायचा आहे स्वानंदी. आणि त्या निमित्ताने का व्हायना त्यामुळे दोघांनाही एकमेकांशी बोलता यायला हवं आणि त्यांच्यामध्ये थोडीशी जवळीकसुद्धा वाढायला हवी. यामुळे ह्या सगळा अट्टहास असल्याचे आजी सांगते. स्वानंदी आता खुश होते. आजी म्हणते की त्यावेळेस ना नवऱ्यासोबत सुद्धा थोडं बोलायचं, थोडं त्याला हटकवायचं आणि प्रसाद ना अगदी छान होण्यासाठी अगदी मनापासून काळजी घ्यायची. स्वानंदी म्हणते हो, म्हणजे अगदी थोडा प्रसाद बनवायचा पण तो छान झाला पाहिजे. आजी म्हणते अगदी बरोबर. इकडे आता मलिका तिच्या बेडरूममध्ये येरझाऱ्या मारत असताना अर्पिता तिथे येते आणि म्हणते मॉम, जर त्या स्वानंदीने चुलीवर स्वयंपाक छान केला तर आजी अजून त्या स्वानंदीवर इम्प्रेस होईल. हात जोडतच अर्पिता म्हणते आय विश तिला चुलत पेटवता नाही आली पाहिजे. तेव्हा मलिका खुश होते. हसतच आता मलिका म्हणते की त्या स्वानंदीला काय यायला हवं, काय नाही यायला हवं हे महत्त्वाचं नाहीये ग अर्पिता. अर्पिता म्हणते की मॉम कसं महत्त्वाचं नाही मला सांग बरं, ती आजी मला 10 वेळा ऐकवेल तुला बनवता येतं का म्हणून. मलिका म्हणते स्वानंदीने ते चुलीवरती काय शिजवायचंय यापेक्षा मी त्या चुलीवर काय शिजवून देईल हे महत्त्वाचं नाहीये का? आणि ते ऐकताच अर्पिता खुश होते. आता इकडे समर, आजी, रोहिणी मेड सगळेजण स्वानंदीसोबत आता चुलीवरती शिरा करण्यासाठी त्या खोलीमध्ये जमलेले असतात. तेव्हा आता आजी रोहिणीला सांगते की काय हवं काय नको हे सगळं बघण्यासाठी तू इथे थांब रोहिणी. रोहिणी म्हणते ठीक आहे. तेवढ्यात आजीला फोन येतो. आजी म्हणते बोल ना ग शशिकाला. आणि आजी स्वानंदीला खुणावून आता बाहेर बोलायला जाते. किचनमधून आता मलिका आणि अर्पिता ते सगळं बघत असतात आणि इकडे आता त्या सगळ्या वस्तू तिथे जमा करून ठेवलेल्या असतात. तेव्हा समर आता स्वानंदीकडे बघत म्हणतो की जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती कशाला करायची? स्वानंदी ती ऐकून आता समरकडे बघते. स्वानंदी म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं मला जमणार नाही म्हणून? समर म्हणतो हे सगळं करायची काही गरज आहे का? स्वानंदी म्हणते की जर केलं तर कुठे काही बिघडणार आहे का? स्वानंदी म्हणते की प्रत्येक गोष्टी चिडचिड करायला कशाला पाहिजे तुम्हाला? समर म्हणतो की अहो लिस्ट बघितली का, अख्खी रात्र जागावी लागणार आहे, एवढी मोठी लिस्ट आहे. स्वानंदी म्हणते त्याची काही काळजी करू नका, तुम्हाला का असं वाटतं की मला जमणार नाही म्हणून? स्वानंदी म्हणते एवढं काही अवघड नाहीये, फक्त शिराज बनवायचा आहे आणि तो मला करता येऊ शकतो. समर म्हणतो एवढं झालं, ओके म्हटलं म्हणून झालं का? स्वानंदी म्हणते तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करेन. तेवढ्यात पळत पळत आजी तिथे येते आणि म्हणते का रे पिंट्या, अरे काय झालं? आजी म्हणते पिंट्या असा उभा काय, जा लाकडं घेऊन ये, प्रसादाचा शिरा बनवायचा आहे ना चुलीवर. तेव्हा रागाने समर स्वानंदीकडे बघतो आणि लाकडं आणायला जातो.
आणि स्वानंदी आता खुश होऊन समरकडे बघते. इकडे आता आदिरा आणि रोहनच्या महापूजेसाठी सुस्मिताने जय्यत तयारी केलेली असते. आणि इकडे आता रोहन केळीचे पानं वगैरे सगळं काही घेऊन येतो. आणि इकडे आदिरा आता खूप सुंदर साडी घालून पूजेसाठी रेडी होऊन तयार होऊन येते. आणि म्हणते मी कशी दिसते. मंदाकिनी म्हणते की अगं तू तर खूप सुंदर साडी घातली, खूप सुंदर दिसते, ते सगळं ठीक आहे, पण पूजेचं काय. हसतच आदिरा म्हणते की मी रेडी आहे ना पूजेसाठी, पूजेला बसायला. आणि गुरुजी येतील तेव्हा आपण बसूयात पूजेला. मंदाकिनी म्हणते पूजेसाठी फक्त सुंदर साडी नेसून पूजेला बसणं एवढं महत्त्वाचं नसतं आदिरा. मंदाकिनी म्हणते त्यासाठी प्रसादाची तयारी करावी लागते. मंदाकिनी म्हणते की चला आता गुरुजी येतील तेव्हा प्रसादाच्या तयारीला लागूयात. आदिरा म्हणते की अगं आई असं काय करता तुम्ही. मी आता साडी घातली, छान नटले, तयार झाली, आणि तिकडे जर मी गेले स्वयंपाकाला तर गॅसमुळे मला गरम होईल आणि मग माझं सगळा मेकअप बिघडेल. मंदाकिनी म्हणते आदिरा काही नाही होत, मेकअप वगैरे काही खराब नाही होत, ये बरं इकडे आपण प्रसादाची तयारी करूयात. आणि इकडे आता गॅसवरती शिरा बनवण्यासाठी घेतलेला असतो. मंदाकिनी आदिराला गॅस कसा पेटवायचा ते सांगते. आदिरा आता कढईमध्ये गारा टाकू लागते, पण गाऱ्याची बरणी आता आदिराच्या हातातून सटकते आणि तो गारा सगळा खाली सांडतो तेव्हा आदिरा डोक्याला हात लावते. इकडे आता स्वानंदी ही सगळ्या वस्तू चेक करते आणि सगळी तयारी करते. तर तेवढ्यात समर आता लाकडे घेऊन येतो. आजी म्हणते पिंट्या वाळलेली लाकडे आणीतला. तर समर म्हणतो हो, आणि ती लाकडे समर आता चुली शेजारी ठेवतो. आजी म्हणते की चल पिंट्या ते लाकडाचा चुलीत टाक. पण रोहिणी मेड आता आजी समोर येऊन उभा राहते. इकडे मलिका अर्पिता ते सगळं बघत असतात. आणि त्यानंतर आता चुलीत लाकडं टाकता क्षणी आजी सगळ्यांना हात जोडायला लावते. समर स्वानंदी हात जोडतात. आजी त्यांना म्हणायला लावते की आता म्हणा या घरातील चूल अशीच अखंड पेटत राहू दे आणि कुणालाही धान्याची कमी पडू देऊ नकोस आणि कुणालाही कधी उपाशीपोटी जाऊ देऊ नकोस. आणि समर स्वानंदी दोघेही आता मनोमन प्रार्थना करतात. आणि आजी आता समरला म्हणते चल पिंट्या चूल पेटव. समर ते लाकडं आता चुलीत टाकतो. आणि आता लाकडं चुलीत टाकताच काडी पेटी ओढून आता समर त्या लाकडाला काडी लावतो, पण ती लाकडं काही पेटत नसतात. सगळेजण आता त्या चुलीकडे बघू लागतात. आणि आता काड्या पाठीमागून काड्या ओढत समर आता ती लाकडं पेटवण्याचा प्रयत्न करतो. आजी म्हणते असं काय करतो पिंट्या, पेटव ना. समर म्हणतो पेटत नाही आजी, मी काय करू. आणि इकडे आता मलिका अर्पिताला म्हणते काही झालं तरी मला वाटतं चूल काही पेटणार नाही. अर्पिता खुश होती. मलिका म्हणते की चूल पेटण्यासाठी प्रेम असावं लागतं. आणि त्यानंतर आता समर स्वानंदीला म्हणतो आता तुम्ही या आणि तुम्ही चूल पेटवा. स्वानंदी पुढे येते तर समरच्या डोक्याला टक्कर स्वानंदीची होते आणि दोघेही डोक्याला हात लावतात. हसतच आजी म्हणते पिंट्या लागलं का रे. तेव्हा आता समर म्हणतो नाही नाही आजी, आभाळातून डोक्यावर फुलं पडले असं वाटलं. तर आजी हसू लागते. आणि समर आता रागाने स्वानंदीला म्हणतो का मध्ये आलात तुम्ही. स्वानंदी म्हणते आता तर तुम्ही म्हणालात या चूल पेटायला म्हणते. आणि लगेच आता समर म्हणतो बाजूला व्हा तुम्ही, मी चूल पेटवतो. स्वानंदी म्हणते ओके, आणि स्वानंदी पटकन तिच्या पाठावर जाऊन बसते. आणि समर आता काडी ओढता क्षणी आता चूल पेटते आणि चूल आता जाम पेटलेली असते. समर स्वानंदीकडे बघत म्हणतो की बघितलं का पेटली आता चूल. आता अर्पिता आणि मलिकाला धक्का बसतो. अर्पिता म्हणते अगं मम्मा चूल तर पेटली. मलिकाचा चेहरा पडतो आणि त्याच वेळेस स्वानंदी आता चुलीवरती पातेलं ठेवून त्यामध्ये गारा टाकते आणि तो गारा आता हलवून शिजवू लागते. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की अहो जाळ कमी झालाय. समर म्हणतो दिसतंय मला, डोळे आहेत. आणि पटकन समर आता चुलीमध्ये लाकडं टाकतो. आता स्वानंदी गरा हलवू लागते आणि मनातून आता स्वानंदी समरकडे बघत हसू लागते. आजी म्हणते काही जरी झालं तरी न भांडता पिंट्या तू आता इथेच थांबायचं बरं का. आजी म्हणते मी आलेच तोपर्यंत तुम्ही इथून जायचं नाही. आणि त्यानंतर आजी आता रोहिणीला घेऊन आतमध्ये जाते. तर इकडे पुन्हा चुलीचा धूर झालेला असतो. त्यामुळे आता दोघांनाही ठसका जाऊ लागतो. आणि समरला आता तो धूर सहन होत नाही. पटकन समर उठून बाजूला जातो. आणि समर बाजूला जाऊन बसता क्षणी मलिका अर्पिता पळतच तिथे येतात. मलिका म्हणते समर बाळ अरे तुला त्रास होतो का. तर तेवढ्यात स्वानंदी समरला प्यायला पाणी देते. समर खोकू लागतो. आता समर भडकतो आणि स्वानंदीला म्हणतो की हे काय उलटसुलट प्रकार चालली. हे सगळं गॅसवर किंवा इलेक्ट्रिक शेगडीवर केलं असतं तर चाललं नसतं का. आणि मलिका म्हणते की अरे बापरे, म्हणजे परत प्रथा मोडणार आणि परत अपशकुन होणार. समर म्हणतो काकू काही अपशकुन वगैरे नसतं. आणि ॲक्च्युली आता समर म्हणतो की मी अण्णांना सांगितलंय आतमध्ये शेगडी पेटवा म्हणून, पटकन प्रसाद करून मोकळं होऊयात. आणि पुन्हा समर आता फोन लावू लागतो. आणि स्वानंदी म्हणते 1 मिनिटं थांबा, त्याची काहीच गरज नाहीये. मलिका म्हणते स्वानंदी हे बघ तुला ना चुलीवर शिरा बनवायला नक्की जमेल, पण आता समर म्हणतोय ना
तेव्हा आता इलेक्ट्रिक शेगडीवर प्रसाद करून घेऊयात का? मल्लिका म्हणते की मला सुद्धा वाटतंय चुलीवर करावं, पण आता माझ्या हातात थोडंच काही आहे का? स्वानंदी म्हणते नाही, मी कुठलीही प्रथा मोडू देणार नाहीये. स्वानंदी म्हणते प्रसाद जर केला तर मी चुलीवरच करणार. तेव्हा समर स्वानंदीकडे बघतो. राजवाड्यांच्या प्रथेनुसार हा प्रसाद चुलीवरच केला पाहिजे, मग तो प्रसाद चुलीवरच होणार असे स्वानंदी समरला आणि त्यांना सांगते. रागाने समर आतमध्ये निघून जातो आणि इकडे स्वानंदी पुन्हा प्रसाद करायला लागते. आणि इकडे आता मंदाकिनी आदिराला घेऊन आता ती स्वयंपाकाची तयारी करत असते. तेवढ्यात आदिराला आता इकडे समरचा फोन येतो. पटकन आता बोलण्यासाठी आदिरा बाहेर जाते. मंदाकिनी म्हणते अगं स्वयंपाक करायचा. आदिरा म्हणते मी आलेच. बाहेर जाऊन आता समरचा फोन उचलते आणि आदिरा म्हणते की हाय पिंट्या दादा. तेव्हा आता समर म्हणतो की अगं आदिरा कशी आहेस, मला एक कॉल नाही काय नाही. आदिरा म्हणते इकडे आल्यापासून नुसते फंक्शनवर फंक्शन चालले आणि त्यातली त्यात मोबाईल मी चार्ज करायला विसरले. आणि कानाला हात लावून आदिरा आता समरची माफी मागते. आदिरा खुश असते. समरसुद्धा आता खुश होतो. आता समर म्हणतो आदिरा तू जर आली असती तर मला किती बरं वाटलं असतं. आदिरा म्हणते की मला यायचं होतं, आय मिस दॅट, पण आमच्याकडे सुद्धा सत्यनारायणाची पूजा आहे पिंट्या दादा. आता आदिरा म्हणते की लग्नात एवढी विधी का कराव्या लागतात रे पिंट्या दादा, बघ लग्नाच्या आधी सुद्धा आपण किती विधी केलेत आणि आत्ता सुद्धा. आता हसतच समोर म्हणतो बाकी मला सांग तिकडे सगळं काही ठीक आहे ना आणि तू मजेत आहे ना? आदिरा म्हणते की इथे सगळं फंटॅस्टिक आहे पिंट्या दादा आणि मी सुद्धा खूप आनंदी आहे. आणि आता आदिरा म्हणते की फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. समोर म्हणतो काय झालं? तेव्हा आदिरा म्हणते की आता बघणारे मला किचनमधलं काही जमत नाही आणि आईने मला आता शिरा बनवायचा सांगितला आहे आणि मला तर तो अजिबातच जमत नाहीये. आदिरा म्हणते मला आता खरंच कळत नाही काय करू, रोहनच्या फॅमिलीला काय वाटेल. आणि इकडे आता समरसुद्धा डोकं खाजवतो. आदिरा म्हणते काय करू पिंट्या दादा मला कळत नाही. समरची सुद्धा तिकडे तीच गत असते. समर म्हणतो तू एक काम कर, आपल्या नेहमीच्या मिठाईवाल्याकडून प्रसादाचा शिरा ऑर्डर कर. समर म्हणतो तुला जितका हवा तितका ऑर्डर कर, बाकी सगळं मी बघतो. आणि आता आदिराला आनंद होतो. आदिरा म्हणते पिंट्या दादा तू माझं टेन्शन काय किती कमी केलं तुला माहिती नाही. समर म्हणतो काळजी घे आणि हसतच समर फोन ठेवतो. आणि त्यानंतर इकडे आता शिरा शिजवल्यानंतर स्वानंदी आता रोहिणीला म्हणते की रोहिणी जरा साखर घेऊन ये पटकन. आता रोहिणी मेड ही किचनमध्ये जाते. त्याच वेळेस आता मल्लिका तिथे येते आणि रोहिणी आता साखर घेऊन जात असताना मल्लिका आता रोहिणीला म्हणते की रोहिणी मेड अगं राजवाड्यांच्या प्रथेमध्ये शिरा तयार करताना त्यामध्ये पिठी साखर घालायची असते, तेव्हा तू ही साखर घेऊ नको तर पिठी साखर घेऊन जा. आणि हे बघ आहे ही आहे पिठी साखरेची बरणी. आणि पटकन आता मल्लिका ती बरणी रोहिणीला देते आणि रोहिणी लगेच आता ती बरणी घेऊन स्वानंदीकडे येते आणि ती पिठी साखर आहे असे समजून स्वानंदी ते मिठाची बरणी अख्खी आता त्या शिऱ्यामध्ये टाकते. आणि आता इकडे मल्लिका पटकन इकडे अर्पिताकडे येते आणि म्हणते की अर्पिता आता शिऱ्यामध्ये पिठी साखर नाही मीठ पडलंय आणि सगळा शिरा खाऊन आता तो खारट होणार आणि स्वानंदी या घरची वाईट सून होणार. ती ऐकताच आता अर्पिता खूप खुश होते. आणि इकडे आता स्वानंदी ही तिने त्या शिऱ्यामध्ये पिठी साखर म्हणून मीठ टाकलेलं असतं. आणि नंतरचं आता रोहिणी पुन्हा किचनमध्ये एक दुसरी गोष्ट आणायला जाते, तर त्या ठिकाणी आता पिठी साखर बघताच इकडे रोहिणीला संशय येतो आणि रोहिणी त्याची टेस्ट घेते. आणि पटकन आता रोहिणी बाहेर येते आणि स्वानंदीने आता आपण पिठी साखर म्हणून मिठाची बरणी दिली आणि तीच शिऱ्यामध्ये टाकली. यामुळे आता रोहिणीला धक्का बसतो आणि सत्य समजताच रडतच रोहिणी आता स्वानंदीला ते सत्य सांगते. स्वानंदीला धक्का बसतो. तेव्हा आता बिलकुल घाबरून न जाता स्वानंदी म्हणते की रोहिणी आता पटकन पिठी साखर घेऊन ये, आता आपल्याला लवकरात लवकर दुसरा शिरा करायचा. पटकन तो गरा बाजूला काढून दुसरा गरा पातेल्यामध्ये टाकत आता तो गरा पटापट शिजवून स्वानंदीने आता त्यामध्ये पिठी साखर टाकून आता एकदम खमंग असा शिरा बनवलेला असतो आणि तो गरा बाजूला ठेवलेला असतो. इकडे मल्लिकाला वाटलेलं असतं की आता शिरा खारट होणार आणि सगळेजण स्वानंदीला नाव ठेवणार, पण आता जेव्हा तो शिरा तयार होऊन स्वानंदी तो शिरा प्रसाद म्हणून देवाला अर्पण करते आणि त्यानंतर सगळेजण जेव्हा आता तो शिरा ग्रहण करतात आणि स्वानंदीच्या हातची ती शिऱ्याची चव बघून आता कसा समर मोगरा मोगरा होतो. आणि स्वानंदीने आता शेरात सव्वा शेर बनवून मल्लिकाचा डाव आता धुळीस मिळवून पुन्हा दुसरा शिरा तयार करून मल्लिकाला तोंडावर आपटवलेलं असतं. तर कशी वाटली हुशार स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.